सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पिढ्यानपिढ्या उपेक्षित राहिलेल्या आणि पारंपरिक वराह पालन व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय समाजाला शासनाने आर्थिक व तांत्रिक बळ द्याव्या या मागणीसाठी आज येवला तहसील कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीने धडक देण्यात आली आहे। यावेळी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। याप्रसंगी अखिल भारतीय कैकाडी महासंघ, डोंबारी समाज सुधारणा मंडळ, भारतीय सिकलीकर संघटना आणि मी वडार समाज महाराष्ट्राचा यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे, ज्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कुचीकुर्वी, वडर, टाकारी, वैद्यू, सिकलीकर, कैकाडी व वाल्मिकी समाज आजही मुख्य प्रवाहातून दूर आहे। शासकीय दप्तरी डुकरांची नोंद पाळीव प्राणी म्हणून करण्यात यावी, जेणेकरून या व्यवसायाला अधिकृत दर्जा मिळेल। तसेच या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष कर्ज योजना आणि आधुनिक वराह पालनाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जागतिक बाजारपेठेत वराह मांसाची वाढती मागणी आणि या व्यवसायातील औद्योगिक संधी पाहता शासनाने मदत केल्यास हा समाज दारिद्र्यातून बाहेर पडू शकेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। तहसीलदार यांनी निवेदनाची दखल घेत हे निवेदन राज्य शासनाकडे त्वरित पाठवण्याचे आश्वासन दिले। या आंदोलनामुळे तालुक्यातील वराह पालक समाजातील कार्यकर्त्यांमध्ये एकीचे दर्शन घडले। जय श्रीराम। मी ज्ञानेश्वर महाले। मागासवर्गीय वराह पालक समाजांना डुक्कर पालनासाठी शासनाची मदत मिळण्याबाबत विनंती। शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान वराह पालनासाठी मिळत नाही, त्याबाबत आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने व इतर 12-13 समाजांच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की वराह पालनासाठी शासनाकडून अनुदान मिळण्यात यावे व त्यांना मदत करावी। आज तहसीलदार साहेबांना आम्ही वराह पालनाचं निवेदन दिलं। पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोटल प्रत्येक वेगवेगळे समाज वराह पालनाचं निवेदन दिलं की आमचा हा वराह पालन हे पहिल्यापासून आमचे पूर्वजापासून चालू आहे आणि वराह हे कोणाचे उपद्रवी साधन नाही आहे। तर त्याच्यासाठी सरकारने आम्हाला वराह पालनासाठी कवच द्यावा, वराहासाठी आम्हाला अनुदान द्यावे। पहिले वसंतराव नाईक महामंडळाकडून अनुदान दिलं जायचं आणि लोकांना कर्ज वगैरे देऊन त्या बंदिस्त वराह पालन ते करायचे आणि वराह हे लोकांचं नुकसान न करणारं एक हे आणि त्याच्याकडून प्राणी आणि त्याच्याकडून कोणाला औषधं हे ते बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून केल्या जातात। तर आम्हाला सरकारला हीच विनंती आहे, वराह पालनासाठी कवच देण्यात यावे आणि अनुदान वगैरे मागणी केलेली आहे गव्हर्नमेंटने। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।